नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते थेट तुमचं देवबाग संगममधून। आज मी देवबाग असं होणारच कारण मला एक्साइटमेंट खूप आहे। मी आज देवबाग संगमला आलेली आहे। खूप ऐकलं होतं देवबाग संगम पॉइंट आणि खूप शांत समुद्र, खूप कमी पर्यटन इथे होतं कारण का इथे खूप शांतता असते, मालवणसारखी गजबज नसते। सो येस, मी आज देवबाग संगम पॉइंट पाहायला आलेले आहे आणि देवबागचा बीच बघायला आली आहे। चला दाखवते। वाव, इतका शांत समुद्र, इतकं भारी वातावरण। सो हे आहे देवबाग संगम पॉइंट। इथून समुद्राचा आनंद घ्यायला जी मजा येते ना, ती मला तरी वाटतं इतर कुठे येत असेल। वाव, एक नंबर। मी असं कधीच नाही आहे, खरं सांगते। मी असं पाण्यामध्ये वगैरे कधी जात नाही फिरायला वगैरे, लांबूनच असं जास्त करून एन्जॉयमेंट करते। पण मला हे असं पाण्यामध्ये वगैरे एन्जॉयमेंट करायचे आहे। सो मी आता करू का नको? इतकं सुंदर वाटतंय ना, इतकं सुंदर। हे पूर्ण पाण्याने वेढलेलं आहे आणि हे असं आजूबाजूचं वातावरण खूपच जास्त छान वाटतंय। पाठीमागे देवबाग संगमचा समुद्र आणि इथे कोकण कन्या सुचिता, इतकं भारी कॉम्बिनेशन वाटतंय। बघताय तुम्ही, खूपच जास्त भारी आहे। एक नंबर। खरंच मालवणला येत आहे, देवबाग तारकर्लीला येत आहे तर देवबाग संगम पॉईंट तुम्हाला फिरायला पाहिजेच, कारण इतकं सुंदर समुद्र आहे, इतका शांत समुद्र आहे। इथे आल्यानंतर तुम्ही खूप साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज करू शकता, कारण का स्कुबा डायव्हिंग, वॉटर ॲक्टिव्हिटीज सगळ्या करू शकता। आणि राहण्यासाठी तुम्हाला स्पेशली महालक्ष्मी बीच रिसॉर्ट इथे पाठीमागे आहे। बीच रिसॉर्ट यासाठी म्हणते, मागे बीच, इथे राहू शकता, म्हणजे इतक्या जवळ स्टे देखील आहे। त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रित आहेत आणि स्पेशली तुम्ही हा पॉईंट बघू शकता, देवबाग संगम पॉईंट। खरंच खूप छान आहे, अप्रतिम आहे। खूप भारी वाटते, खूप भारी वाटते। काय मग, देवबाग संगम पॉईंट आवडला की नाही? नक्कीच आवडला असणार, कारण मालवणमधला देवबाग तारकर्लीमधला शेवटचा पॉईंट आहे आणि इथला समुद्रकिनारा अगदी शांत आहे। तुम्ही स्वतः बघितलं असेल, जास्त रहदारी नसते, सगळे मालवण या देवबाग तारकर्लीला फिरायला जातात। इथे एकदम शांतता असते, त्यामुळे इथे तुम्हाला टाईम स्पेंड करण्यासाठी अगदी भारी जागा आहे। मी स्पेशल तुम्हाला जसं की म्हटलं की पाठीमागे महालक्ष्मी बीच रिसॉर्ट आहे, ते तुम्ही स्टे देखील करू शकता। पण मला तरी खूप जास्त हा पॉईंट आवडला आणि म्हणून मी काही क्षण कॅप्चर केले आणि तुम्हालाही दाखवले। सो मालवणमध्ये येत आहे, देवबागमध्ये येत आहे तर देवबाग संगम पॉईंट नक्की फिरा आणि याचा आनंद नक्की घ्या। सो येवा कोकण आपलंच, असा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।